मित्रांनो, सन 2025-26 या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पूरस्थितीमुळे कचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामांना शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अतिवृष्टीमुळे पूरस्थितीमुळे खरडून गेलेल्या वाहून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती. या जमिनीच्या दुरुस्तीच्या बरोबरच कचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीकरिता देखील शासनाकडून 30,000 रुपयाचे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. या विहीर दुरुस्ती अनुदान योजनेच्या अंतर्गत 2025-26 मध्ये 22,135 खचलेल्या बुजलेल्या विहिरींपैकी 16,787 विहिरींनाच अग्रिम अनुदान म्हणून 25,18,00,000 रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तथापि जून ते सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे त्याचप्रमाणे विहिरीत साचलेले पुराचे पाणी, मजुरांची अनुपलब्धता यामुळे विहिरीतील गाळ पूर्णपणे काढता आलेला नाही किंवा दुरुस्तीचे कामे करता आलेली नाहीत. त्याचप्रमाणे राज्यातील अल निनोची पार्श्वभूमी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या विहिरींच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि याच्याचकरिता आज दिनांक 18 जून 2026 रोजी राज्यात 2025-26 मध्ये जून ते सप्टेंबर 2025 या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पूरस्थितीमुळे खचलेल्या बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे ज्या काही उर्वरित विहिरी आहेत याची कामे पूर्ण होण्यासाठी आणि ज्या अग्रिम अनुदान मिळालेल्या विहिरीचे उर्वरित अनुदान हे लाभार्थ्यांना मिळण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे. तुर्तास धन्यवाद.